everyone. Today we'll learn constant pressure closed cycle gas turbine. In case of open cycle gas turbine, the combustible gases are expanded in the gas turbine which corrodes the turbine blades. This difficulty is overcome using closed cycle gas turbine power plant where fuel does not come in direct contact with the compressed air. आता मागच्या आपल्या ओपन सायकल गॅस टर्बाइन आणि क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन यामधला डिफरन्स बघा. कॉम्प्रेसरला आपण ओपन सायकल गॅस टर्बाइनमध्ये डायरेक्ट ॲटमॉस्फेरिक एअर इनटेक व्हायची आणि टर्बाइनमधून एक्झॉस्ट व्हायची आणि ते ॲटमॉस्फिअरला जायची. इथं या केसमध्ये हे जे सायकल आहे ते कम्प्लीट क्लोज्ड आहे. म्हणजे इथं एअर एकदा आतमध्ये आल्यानंतर फक्त ती डायरेक्टली सर्क्युलेट होत राहणार, प्रत्येक वेळी ते ॲटमॉस्फिअरला रिलीज होणार नाही. म्हणजेच काय, दिस सायकल इज कम्प्लीट अँड इट इज क्लोज्ड, हेन्स इट इज नोन ॲज अ क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन. Now here they have provided one pre-cooler. This is a compressor. This is a heat exchanger. This is aerator and fuel injection externally. This is high pressure hot air. Now in this case the recirculated and preheated air is entered in compressor. That compressor compresses the air and again it goes towards the point 2 and point 3. In between these 2 points there is a heat exchanger which transfer heat between this intake air towards the compressor and the air towards the turbine. Then the preheated air goes towards the aerator. In this aerator the fuel injected externally and again the pressure of the air is increased. The high pressure hot air goes towards the turbine and in turbine it expands. This expanded air again goes towards the point 5 through heat exchanger towards the compressor. म्हणजे याच्यामध्ये एकदा आपण जी एअर इनटेक करतो ती एकदा एअर इनटेक केली की ती कंटिन्युअसली त्या सिस्टीममध्येच रन होत राहते, तिला कुठंही एक्झॉस्ट केलं जात नाही. याला सुद्धा एक स्टार्टिंग मोटर दिलेला आहे, एक शाफ्ट कपलिंग दिलेला आहे आणि एका कॉमन शाफ्टवरती कॉम्प्रेसर आणि टर्बाइन प्लेस केलेला आहे. दुसऱ्या टर्बाइनच्या एंडला एक शाफ्ट कपलिंग आहे, त्याच्या थ्रू आपण जनरेटर जो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो किंवा आउटवर्ड मेकॅनिकल वर्क आपण आउटपुट घेतो. इथं एक कोल्ड वॉटर इन आणि हॉट वॉटर आउट दिसेल, हा हीट एक्सचेंजर आहे. याच्यामध्ये काय प्री कुलिंग केलं जातं, म्हणजे जी ही इथं टर्बाइनमध्ये एअर एक्सपांड झालेलं आहे, इथलं टेम्परेचर हाय आहे, ते टेम्परेचर आपण लो करण्यासाठी इथं प्री कूलरमध्ये कुलिंग करतो आणि मग ती कूल झालेली टेम्परेचर कमी केलेली एअर पुन्हा कॉम्प्रेसर मध्ये जाते. आता एअर कूल कशासाठी करायचं, तर जर आपण कंटिन्युअस हिटेड एअर यामधून पास करत राहिलो तर त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि ते व्हॉल्यूम आपल्याला डिक्रीज करून डेन्सिटी वाढवण्यासाठी आपण एअर ही कंटिन्युअसली कुलिंग करतो, म्हणून त्याला प्री कूलर असं नाव दिलेलं आहे. आणि इथं पुन्हा आपण एक हीट एक्सचेंजर लावलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं की इकडून आलेली जी हीट आहे ती कॉम्प्रेसरमधून बाहेर जो पडलेला एअर आहे त्याला हीट एक्सचेंज केली जाते आणि त्यामुळे ही पुन्हा हीट होते आणि त्यानंतर एअर हीटरमध्ये आणखी एकदा एअरला हीट केलं जातं, त्यामुळे त्याचं प्रेशर इन्क्रीज होतं आणि ते प्रेशर इन्क्रीज झालं की मग टर्बाइनमध्ये आपल्याला प्रेशर मल्टिप्लिकेशन होत जास्ती मिळतं. याची TS डायग्राम, याच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर 1 to 2 हाय इन्क्रीज झालेला आहे, 2 to 3 थोडंसं इन्क्रीज होऊन परत 3 to 4 इन्क्रीज झालेला आहे. आता इथं 2 to 3 पॉईंट जर बघितला तर 2 to 3 पॉईंट म्हणजे हा पॉईंट, इथं थोडंसं टेम्परेचर राईज होतं. कशामुळे, तर या हीट एक्सचेंजरमुळे आपली जी टर्बाइनमधून आउटलेट झालेली आहे दॅट हीट इज गिवन to this intake air towards the turbine. Hence 2 to 3 point slightly increases and then point 3 to 4 it is increased towards to a great level. Then again 4 to 5 the
air is expanded and hence the temperature is reduced. Then again this comes to 5 to 6 and 6 to 1 and again the cycle is continued. Now we will see some of the assumptions made in constant pressure closed cycle. The first assumption is compression and expansion both are isentropic. The pressure loss in system are neglected. म्हणजे आपण जे कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन होतं ते दोन्ही आयसेंट्रॉपिक कन्सिडर करतो. प्रेशर लॉस जो आहे सिस्टीममध्ये कंप्लीट तो निग्लेक्ट केलेला आहे आणि स्पेसिफिक हीट ऑफ वर्किंग फ्लुइड ही कॉन्स्टंट थ्रूआउट सायकल कन्सिडर केलेले आहे. हीट लॉसेस सुद्धा निग्लेक्ट केलेले आहे सगळे. देन कायनेटिक एनर्जी ऑफ वर्किंग फ्लुइड एंटरिंग कॉम्प्रेसर अँड लिव्हिंग टर्बाइन इज कन्सिडर्ड ॲज सेम. पण ॲक्च्युअलमध्ये ती वेगवेगळी असते की टर्बाइनमधून बाहेर पडतानाची कायनेटिक एनर्जी आणि कॉम्प्रेसरमध्ये एंट्री होताना या दोघांमध्ये डिफरन्स असतो. Advantages of closed cycle gas turbine. First, it reduces the plant size. Second, increases life of turbine blades. No filtration is required. आता प्लांट साईज का रिड्यूस होत्या, आपण सिस्टीम हाय प्रेशरला असे आणि त्यानंतर कंप्लीट सायकल आहे ती क्लोज्ड आहे त्यामुळे प्लांटची साईज कमी होते. सेकंड, लाईफ ऑफ टर्बाइन ब्लेड्स, कारण तुमचे जे गॅसेस आहेत ते एकदम हाय टेम्परेचरला ओपन सायकलमध्ये एंट्री करतात टर्बाइनमध्ये, पण इथं फक्त एअर एकदम हाय टेम्परेचरला आतमध्ये एंट्री करत असल्यामुळे टर्बाइन प्लेट करोड होत नाही. थर्ड आहे नो फिल्ट्रेशन. तीच एअर आपण पुन्हा पुन्हा सर्क्युलेट केल्यामुळं तिथं फिल्ट्रेशनची गरज पडत नाही. यामध्ये आपण सॉलिड फ्यूल यूज करू शकतो आणि अल्टरनेटिव्ह वर्किंग फ्लुइड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे यूज करू शकतो. डिसएडवांटेजेस, इट इज नॉट सुटेबल फॉर एअरक्राफ्ट इंजिन. एअरक्राफ्टच्या केसमध्ये आपल्याला थ्रस्ट प्रोड्यूस करावा लागतो आणि त्यासाठी हे इंजिन सुटेबल नाही आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स वाढल्यामुळं इट बिकम्स हेवियर सिस्टीम. देन इट रिक्वायर्स लार्ज कॅपॅसिटी एअर हिटर टू हीट दॅट एअर वी रिक्वायर्ड. द कॅपॅसिटी ऑफ द एअर हिटर इज मोर. द हाय इनिशियल कॉस्ट बिकॉज ऑफ द नंबर ऑफ पार्ट्स आर इन्क्रीज्ड. Different types of fuels are used for the closed cycle gas turbine. First one is a natural gas, second is a blast furnace gas, third is residual oil, and fourth is a solid fuel. Now we'll see the difference between open and closed cycle gas turbine. The first difference is the compressed air is heated in heating chamber in case of closed cycle gas turbine. In case of open cycle gas turbine, the compressed air is heated in combustion chamber. Closed cycle gas turbine मध्ये आपण जी एअर आहे ती हिटिंग चेंबर मध्ये हीट करतो आणि ओपन सायकल मध्ये कंबशन चेंबर मध्ये हीट करतो. हा या दोघातला बेसिक डिफरन्स आहे एअर हिटिंगच्या बाबतीतला. The next one is a gas is heated by an external source, hence the amount of gas remains same through the cycle. On the other side, in open cycle gas turbine, the products of combustion are get mixed up in the heated air, hence same gas doesn't remain in the cycle. म्हणजे काय, इथं क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन मध्ये आपण फक्त त्यामधला जो गॅस आहे किंवा एअर आहे ती हीट कंटिन्युअसली करत असतो. पण ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये त्याच्यामध्ये कंबशन होऊन फ्यूल सुद्धा ऍड होतं किंवा फ्यूलचे कंबशन झाल्यानंतरचे जे गॅसेस आहेत ते त्यामध्ये ऍड होतात आणि त्यामुळं एअर ही प्युअर राहत नाही किंवा जो काही गॅस आहे तो प्युअर गॅस राहत नाही. द थर्ड वन इज द गॅस आफ्टर टर्बाइन इज पास्ड इन टू द कुलिंग चेंबर. And in case of open cycle, the gas after turbine is exhausted to the atmosphere. म्हणजे आपण काय करतो की क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन मध्ये टर्बाइन मधून बाहेर पडणारा जो गॅस आहे तो पुन्हा यूज करून तो कॉम्प्रेसरला इनटेक देतो आणि ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये टर्बाइन मधून बाहेर पडलेला जो गॅस आहे तो डायरेक्टली आपण ॲटमॉस्फिअरला रिलीज करतो. द वर्किंग फ्लुइड इज सर्क्युलेटेड कंटिन्युअसली इन केस ऑफ क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन. In case of
ओपन सायकल गॅस टर्बाइन द वर्किंग फ्लुइड इज रिप्लेस्ड कंटिन्युअसली. म्हणजे काय, आपण क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन मध्ये वर्किंग फ्लुइड आहे ते कंटिन्युअसली सिस्टीम मधून सर्क्युलेट करत असतो. पण ओपन सायकल मध्ये जे वर्किंग फ्लुइड आहे ते ॲटमॉस्फिअर मधून घेतो आणि ॲटमॉस्फिअरला पुन्हा रिलीज करतो. Any fluid with better thermodynamic properties can be used in case of closed cycle gas turbine. In case of open cycle, the only air is used as working fluid. Closed cycle gas turbine मध्ये आपण वर्किंग फ्लुइड रिप्लेस करत नाही, त्यामुळं कंटिन्युअस तेच फ्लुइड यूज करत असल्यामुळं ज्या फ्लुइडची थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी चांगल्या आहेत त्या कोणतेही फ्लुइड आपण यूज करू शकतो. ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये आपण फक्त एअरच घेऊ शकतो ॲटमॉस्फिअर मधून, त्यामुळं फक्त एअरच ॲज अ वर्किंग फ्लुइड आपण यूज करू शकतो. द टर्बाइन ब्लेड्स डू नॉट विअर अवे अर्लियर ॲज द एनक्लोज्ड गॅस डज नॉट गेट कॉन्टॅमिनेटेड व्हाईल फ्लोईंग थ्रू हिटिंग चेंबर. क्लोज सायकल गॅस टर्बाइनमध्ये जे टर्बाइनचे ब्लेड्स आहेत ते विअर होत नाहीत लवकर, कारण जो गॅस आहे तो एनक्लोज्ड आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इम्प्युरिटीज ॲड होत नाहीत, कुठलाही दुसरा पर्टिक्युलेट त्यामध्ये ॲड होत नाही. त्यामुळं क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइनच्या टर्बाइन ब्लेड्सची लाईफ आहे ती जास्त चांगली राहते. त्या उलट इन केस ऑफ ओपन सायकल गॅस टर्बाइन द टर्बाइन ब्लेड्स विअर अवे अर्लियर ॲज द एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर गेट कॉन्टॅमिनेटेड व्हाईल फ्लोईंग थ्रू कंबशन चेंबर. ओपन सायकल गॅस टर्बाइनमध्ये जेव्हा आपले वर्किंग फ्लुइड आहे ते वर्किंग फ्लुइड मध्ये बाकीचे कॉन्टॅमिनेशन होत असल्यामुळे किंवा बाकीच्या इम्प्युरिटीज ॲड होत असल्यामुळं आपला जो टर्बाइनचा ब्लेड आहे तो टर्बाइनचा ब्लेड लवकर विअर होतो. द मास ऑफ installation per kilowatt is more. Closed cycle gas turbine मध्ये नंबर ऑफ पार्ट्स किंवा कंपोनंट्स हे जास्ती असल्यामुळं आपल्याला इन्स्टॉलेशनची जी कॉस्टिंग आहे ते इन्स्टॉलेशनचं जे वेट आहे ते वेट जास्ती होतं. The mass of installation per kilowatt is less in case of open cycle gas turbine. ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये आपले नंबर ऑफ पार्ट्स आहेत किंवा कंपोनंट्स आहेत ते लिमिटेड आहेत, त्यामुळं त्याचं वेट सुद्धा कमी असतं. द नेक्स्ट वन इज अ मेंटेनन्स कॉस्ट. आता क्लोज सायकल गॅस टर्बाइन मध्ये नंबर ऑफ पार्ट्स जास्ती आहेत म्हणजे त्याची मेंटेनन्स कॉस्ट जास्ती असणार, आणि ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये नंबर ऑफ पार्ट्स कमी आहेत त्यामुळं आपले जे मेंटेनन्स कॉस्ट आहे ती मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा कमी असेल. आता आणखीन पुढचा डिफरन्स रिलेटेड टू डिफरंट फॅक्टर्स बघू. द फर्स्ट आहे प्रेशर. ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये प्रेशर कमी असतं, क्लोज सायकलला प्रेशर जास्ती असतं. द साईज ऑफ प्लांट फॉर गिवन आउटपुट, म्हणजे समजा आपल्याला एक 100 किलोवॅट आउटपुटचा प्रोजेक्ट करायचा आहे तर त्या केसमध्ये द ओपन सायकल गॅस टर्बाइन विल हॅव अ लार्जर साइज than the closed cycle turbine because the closed cycle turbine is a compact. So for the same output the construction for the open cycle gas turbine will be more in size as compared to the closed cycle gas turbine. Then the output, the open cycle turbine has a lesser output and the closed cycle turbine has a greater output. The corrosion of turbine blade will occur more in case of open cycle gas turbine and there will be no corrosion in case of closed cycle turbine because of the heating of the working fluid is indirect. The working medium, the loss of working medium will occur in case of open cycle gas turbine and no loss of the working medium will be in the closed cycle gas turbine. म्हणजे काय की ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये वर्किंग मीडियम जे आहे ते आपण कंटिन्युअसली ॲटमॉस्फिअरला रिलीज करणार आहे आणि क्लोज्ड सायकल टर्बाइन मध्ये आपण तेच वर्किंग फ्लुइड यूज करणार आहे, त्यामुळे आपल्याला
त्या वर्किंग मिडियमचा काहीही लॉस होणार नाही. फिल्टरेशन ऑफ इनकमिंग एअर will cause several problems in case of open cycle gas turbine, but in case of closed cycle gas turbine the filtration is not required. Part load efficiency, the less part load efficiency in case of open cycle gas turbine. For closed cycle gas turbine the part load efficiency is more. Thermal efficiency ओपन सायकल गॅस टर्बाईनची कमी आहे आणि क्लोज्ड सायकल गॅस टर्बाईनची जास्त आहे. द रिक्वायरमेंट ऑफ कुलिंग वॉटर, आपल्याला ओपन सायकल गॅस टर्बाईनसाठी कुलिंग वॉटरची गरज भासत नाही, पण क्लोज्ड सायकल गॅस टर्बाईनमध्ये कुलिंग वॉटर खूप लागतं. आपल्याला कंटिन्युअस त्या वर्किंग फ्लुइडचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. त्यामुळं weight of system for given power is less for open cycle gas turbine and is more for closed cycle gas turbine. The response to the changing load in case of open cycle gas turbine, it has a good response for change in any load, but in case of closed cycle gas turbine it is poor response. Fluid friction is higher in open cycle gas turbine and it is less in closed cycle gas turbine.